जस्ट अ मिनिट. स्क्रीन दिसते ना? वाचा एकच मिनिट. दिसते सर. तसं नाही ना? जागे आहेत का सगळेजण? नाही. जागे सर. ठीक आहे. हा ठीक आहे. 2 वेळा एकाच मीटिंग मधून एक्झिट झालो, कसं काय कोण असतो. ठीक आहे. तर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आपल्या लक्षात आलाय. ठीक आहे. अजून एक उदाहरण जे इथं समोर दिसत होतं ते तुम्ही सांगणं अपेक्षित होतं मला. इथं जे मी टिक मार्क केले ते काय हो? तर मेटॅलिक शीट आहेत, पत्रे आहेत, बरोबर का? आणि त्याच्या खाली असे मेटॅलिक रॉड वगैरे असं स्ट्रक्चर दिसतंय ना, मोठ्या हॉलमध्ये वगैरे कार्यालयात जर गेलं तर दिसतं, बरोबर आहे का? येस सर. येस सर. तर ते काय हो? तर हे जे मेटॅलिक शीट आहे, दिसतंय की तुम्ही एरो काढून दाखवलेलं, हे काय मेटॅलिक शीट आहे? हा पत्र आहे, बरोबर आहे का? तर त्याला स्वतःच काहीतरी वजन आहे का नाही? हॅलो, काय चाललंय? आवाज येतोय ना? येस सर. ओके, ठीक आहे. तर त्या मेटॅलिक शीटचं जे वजन आहे ते या रॉड वरती कसं झालेलं आहे? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. इज दॅट क्लिअर? ओके. तर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड जो आहे त्याचं डिस्क्रिप्शन वाचा. तर काय सांगितलं याच्यामध्ये, जो लोड आहे किंवा जे वेट आहे त्याची इंटेन्सिटी ही कॉन्स्टंट असते. कशी? ओव्हर द लेंथ ऑफ द बीम. त्या बीमची जर तुम्ही पर्टिक्युलर लेंथ घेतली तर जो लोड आहे किंवा जे वेट आहे ते एकसारख्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, विच इज कॉल्ड एज UDL, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. इथपर्यंत समजलंय? येस सर. येस सर. ओके. आता UDL मध्ये रिप्रेझेंटेशन नॉर्मली कसं दाखवतात? ठीक आहे. तर हे जे डायग्राम 1 आहे इथं ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आपल्या प्रॉब्लेम मध्ये UDL हा रिप्रेझेंट केलेला आहे. हे त्याचं सिम्बॉल म्हणा फार तर. ठीक आहे. तर अशी एक बीम दाखवलेली आहे. ही बीम आहे, दिसते सर्वांना? आणि ह्या बीम वरती आपण काय दाखवलेलं आहे? असे एकमेकांना कनेक्ट झालेले सेमी सर्कल्स दाखवलेत. तर हे नोटेशन कशाचं? UDL चं आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. ठीक आहे. नेक्स्ट, एखादा दिलेला लोड जो आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे हे ओळखायचं कशावरून? तर हा एक बीम आहे आणि हा नॉर्मली दिलेला पॉइंट लोड आहे समजा. तर नेहमीचा जो लोड असतो ज्याला आपण पॉइंट लोड म्हणतो तो कसा दिलेला असेल? 10 न्यूटन फॉर एक्झाम्पल. म्हणजे तो एकाच पॉइंटला ऍक्ट होतोय, लक्षात येतं ना? आणि त्या फोर्सचं मॅग्निट्यूड किती आहे? 10 न्यूटन. ओके. हा झाला तुमचा रुटीन लोड. UDL कसं रिप्रेझेंट करते बघा. अशी एक बीम दिलेली असेल, त्याचे एंड पॉइंट्स हे समजा A आणि B दिलेले आहेत आणि दिलेलं लोड हे UDL आहे हे ओळखायच्या 2 ट्रिक्स आहेत. तर पहिली गोष्ट, UDL जो आहे तो अशा सेमी सर्कलने रिप्रेझेंट केलेला असेल, पहिला आयडेंटिफिकेशन मार्क. दुसरं काय असेल तर त्या फोर्सचं मॅग्निट्यूड जे आहे ते पर युनिट लेंथ दिलेलं असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 किलो न्यूटन पर मीटर. समजा ह्या बीमची लेंथ आपल्याला दिली आहे 10 मीटर. याचा अर्थ काय झाला? तर हा जो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे तो किती फोर्स एक्झर्ट करतोय? 5 किलो न्यूटन. किती डिस्टन्स मध्ये? 1 मीटर मध्ये. मग टोटल डिस्टन्स किती A आणि B मधलं? 10 मीटर. त्यामुळे टोटल फोर्स जो ऍक्ट होतो तो किती असणार? 5 × 10. अंडरस्टूड? येस.
ओके, येस सर. तेव्हा हा युडीएल जो आहे हा तुम्हाला एका सिंगल फोर्स मध्ये जर कन्वर्ट करायचा असेल तर तुम्ही काय करणार, ही बीम ए बी घ्या as it is, length of the beam should not change, it will remain to be 10 meter, आणि हा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड तुम्ही एका सिंगल फोर्सने पण रिप्लेस करू शकता, ज्याचं मॅग्निट्यूड किती असेल, 5 into 10, 50 किलो न्यूटन घेतलं तर आपण. इज दॅट अंडरस्टूड? येस सर. येस सर. ओके, आता लॉजिकली मला सांगा, हा जो 50 किलो न्यूटनचा सिंगल फोर्स आहे जो युडीएल ला रिप्लेस करतो, त्याचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन कुठं असेल? बीमची लेंथ किती आहे, ज्याला आपण स्पॅन म्हणतो, बीमची लेंथ किती आहे, 10 मीटर आहे ना. मग 50 किलो न्यूटनचा फोर्स कोणत्या पॉइंटला ऍक्ट येस करेल? सर. कोणत्या पॉइंटला ऍक्ट करेल लॉजिकली सांगा. तर Center. जेवढे 5 5 मीटर, 5 मीटर, किंवा सोप्या भाषेमध्ये जेवढ्या लेंथ वरती युडीएल स्प्रेड झालेला आहे त्या लेंथच्या बरोबर मिड पॉइंटला. हे सोपं आहे ना? सेंटरला. हा, येस सर. जेवढ्या Yes, लेंथ sir. वरती तो युडीएल स्प्रेड झालेला आहे त्या लेंथच्या मिड पॉइंटला. इज इट करेक्ट? या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये गेला तर युडीएल किती डिस्टन्स वरती स्प्रेड झालाय, 10 मीटर वरती. त्यामुळे जर तो तुम्ही पॉइंट फोर्स मध्ये कन्वर्ट केला त्याचं मॅग्नेट्यूड असेल 50 किलो न्यूटन, आणि तो कोणत्या पॉइंटला ऍक्ट होईल तर 10 मीटरचा मिड पॉइंट. इज इट क्लिअर? येस सर. येस सर. येस सर. आता शेवटची डायग्राम पहा, जे मी सांगितले तेच इथं सांगितलेलं आहे. डायग्राम ए अँड बी. डायग्राम ए मध्ये काय दाखवलंय, शेवटच्या फिगर मध्ये जावा. तर किती लेंथ वरती युडीएल स्प्रेड झालेला आहे, 6 मीटर. दिसतंय सर्वांना? 6 मीटर. ओके, Yes, sir. आणि युडीएलचं मॅग्निट्यूड किती आहे, 5 न्यूटन पर मीटर. 5 न्यूटन. तो जर तुम्ही सिंगल फोर्स मध्ये कन्वर्ट केला तर त्या फोर्सचं मॅग्निट्यूड किती असेल, 6 into 5, 30 न्यूटन. आणि त्याचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन काय असेल तर जो 6 मीटर स्पॅन आहे युडीएलचा किंवा लेंथ आहे युडीएलची त्याचा मिड पॉइंट. इज दॅट क्लिअर? येस सर. Yes, sir. एनी डाउट्स रिगार्डिंग युडीएल? नो sir. सर. No, sir. युडीएल मध्ये काय काय समजलं सांगा, इफ यू अंडरस्टूड. युडीएल ओळखायचा कसा, तर त्याचं रिप्रेझेंटेशन असं सेमी सर्क्युलर स्ट्रक्चर मध्ये दाखवलेलं असतं. सेमी सर्कल एकमेकांना साइड बाय साइड काढलेले असतात, बरोबर आहे का? दुसरा आयडेंटिफिकेशन मार्क काय, तर त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल, वेट पर युनिट लेंथ म्हणजे 5 किलो न्यूटन पर मीटर. अशा पद्धतीने असेल तर त्याला काय समजणार तुम्ही, युडीएल. नेक्स्ट, नाउ रीड दिस. Uniformly varying load. सर याचं उदाहरण सांगू का? जिना सर. ओके, okay, after reading this tell me what comes to your mind. मी तुम्हाला सांगितलं की एखादी गोष्ट वाचणं, लक्षात ठेवणं आणि परीक्षेत लिहिणं हे सगळेच करतात, बरोबर ना? ऍज अन इंजिनियर आपल्याला काय करायचं, थोडासा ऍडिशनल विचार करायचा आहे, आणि काही लेक्चर त्यासाठी जास्त लागले तरी
चालतील, आपल्याला विचार करायला शिकायचा. युनिफॉर्मली व्हेरिंग लोड UVL. तर याच्यामध्ये काय असतं, जो लोड आहे किंवा फोर्स आहे त्याची इंटेन्सिटी जी आहे ही चेंज होते. बीमची जर तुम्ही पर्टिक्युलर लेंथ घेतली तर UVL मध्ये काय असतं, जो अप्लाय केलेला फोर्स आहे त्याची इंटेन्सिटी सगळीकडे एकसारखी नसते, ती व्हेरी होते. आणि कशी व्हेरी होते? युनिफॉर्मली व्हेरी होते. UDL मध्ये काय होतं, अप्लाय केलेल्या फोर्सची इंटेन्सिटी ही कॉन्स्टंट होती, युनिफॉर्म होती. बरोबर आहे का? याच्यामध्ये काय सांगितलंय, अप्लाय केलेल्या फोर्सची इंटेन्सिटी ही व्हॅरी होते पण युनिफॉर्मली ओव्हर द पिरियड ऑफ ओव्हर द लेंथ ऑफ द बीम. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल या एक्झाम्पल मध्ये या तुम्ही. ठीक आहे, हा पॉइंट O आहे आणि हो समजा A पॉइंट आहे. A कुठे लिहिला दिसतंय सगळ्यांना या डायग्राम मध्ये आपण? Yes, sir. ओके. तर याच्यामध्ये बघा, O ह्या पॉइंटला जो काय लोड अप्लाय केलेला आहे त्याची इंटेन्सिटी आहे 0. आणि जर तुम्ही आता O to A असा हॉरिझॉन्टल ट्रॅव्हल करत असाल तर इथं लोडची इंटेन्सिटी कमी आहे, इथं थोडीशी जास्त आहे. जसं जसं तुम्ही राईट हँड साइडला मूव्ह होताय, या व्हर्टिकल लाईन दिसतात ना, तर ह्या व्हर्टिकल लाईन काय दाखवतात, त्या फोर्सचं मॅग्निट्यूड दाखवत आहे. अंडरस्टूड ऑर नॉट? Yes, sir. Yes, sir. As you are moving towards the right hand side from O to A, what is happening to the force? The intensity of the force is increasing. Yes. And how it is increasing? Uniformly. Over how much distance? Over a distance of 12 meter. 12 meter. ठीक आहे. मग आता हा जो युनिफॉर्मली वेअरिंग लोड आहे हा सुद्धा आपण पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करू शकतो. UDL मध्ये काय केलं तर सांगा बरं. तर त्या UDL ची इंटेन्सिटी घेतली फॉर एक्झाम्पल 6 न्यूटन पर मीटर आणि त्याला त्या बीमची लेंथ जी होती ज्याला आपण स्पॅन म्हणतो त्याला मल्टिप्लाय करायचं 6 × 5. आठवतं ना मग स्लाइड मध्ये? Yes, sir. Yes, sir. ओके. आता UVL मध्ये काय केलं सांगा बरं. वाचा इथं, इक्विव्हॅलंट पॉइंट लोड इज इक्वल टू 0.5 into intensity of the UVL म्हणजे intensity of the force multiplied by span. Span म्हणजे काय? Length. Span means length of the beam. Okay. Anyone can tell me why this 0.5 factor is there? हा लॉजिकल क्वेश्चन आहे, परीक्षेत येणार नाही पण रिअल लाईफ मध्ये नक्की लागेल. UDL मध्ये हा 0.5 होता का नव्हता? इंटेन्सिटी इंटू लेंथ ऑफ द बीम, स्ट्रेट फॉरवर्ड होतं ना. Sir, त्याची इंटेन्सिटी वाढत युनिफॉर्म चालली रेट आहे आहे सर. दोन्हीकडे युनिफॉर्मली, तिकडे फक्त काय होतं युनिफॉर्मली कॉन्स्टंट होता तो आणि तो युनिफॉर्मली इन्क्रीजिंग आहे UDL आणि UL मध्ये. सांगा, मला माहिती आहे कोणीतरी नक्की सांगू शकतो याचं करेक्ट आन्सर. 0.5 हा फॅक्टर का आलाय? सर ते 1/2 युनिफॉर्मली इन्क्रीजिंग रेट आहे सर त्याचा. हाफ ने जर वाढत नाही. सर 2 मीटरला ना 1 किलो न्यूटन पर मीटरने वाढायला लागलंय. ओके. प्रश्न नीट लक्षात घ्या. हा जर UDL असता तर तुम्ही मल्टिप्लिकेशन कसं केलं असतं? 12 × 6 केलं असतं ना. सर 6/12. हा मग पहिला प्रश्न लक्षात घ्या. हा समजा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे असं थोडा वेळ समजा. UDL आहे असं समजा थोडा वेळ. म्हणजे 6 किलो न्यूटन पर मीटर. ऐका की मग त्यावेळी तुमचं मॅग्नेट्यूड किती झालं असतं? 12 × 6 झालं असतं का नाही? हा. पण UVL केल्यानंतर काय आलं? 0.5
into 12 into 6. Now my question is why we are taking 0.5? म्यूट करा प्लीज. ज्यावेळी बोलायचं ना त्यावेळी म्यूट करा. म्यूट करा बाळांनो. कोण आहे अनम्यूट? Anyone can answer? सर हाईट डिवायडेड बाय लेंथ. Okay, you are nearer to the answer. अजून काय परफेक्शन? सर त्याचा रेट आहे सर, किती एका मीटर मागे किती वाढतंय ते. Uniform. नाही आपण सोप्यात अवघडकडे चाललोय. एकदम सोपा प्रश्न आहे. सर म्हणा आम्ही गुरुजनावरती विश्वास ठेवतो. तुम्ही फॉर्म्युला सांगितलं म्हणजे बरोबरच असणार का नाही? असं काल असं आम्ही कधी विचार करणार नाही म्हणून विश्वास आहे पूर्ण तुमच्यावरती. असं काय नाही ना? साधा प्रश्न आहे. 0.5 हे कशासाठी वापरले? प्लीज ट्राय टू आन्सर. युनिफॉर्मली चेंज होत आहे म्हणून. युनिफॉर्मली रेट ऑफ चेंज. तुम्ही काय चाललंय? मॅथमॅटिक्स मध्ये चाललंय. ठीक आहे, याचं उत्तर हे जॉमेट्रिकल टर्म्स मध्ये येणार आहे. एक हिंट देतो बघा मी. 0.5 का घेतलं याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. theorem. पायथागोरस थेरम. अँगल मेक होतं तिथं. नाही. Trigonometry. हॅलो सर, तो किती न व्हॅलिड होतोय हे काढण्यासाठी त्याला 1/2 ने भागायचं. बर, मी सोपा प्रश्न विचारतोय. डिटेल ऐकायला आवडेल ना? Yes sir. Yes. Okay. सर आता 0.5 इंटू इंटेन्सिटी इंटू स्पॅन असा एक एरियाचा फॉर्म्युला आहे. Triangle. एरिया ऑफ द ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाईट. येस और नो? Yes. Yes. इथं बघा हा जो दिसतोय आपल्याला. एक मिनिट. बारसकर आहेत का लेक्चर मध्ये? बारसकर ऐकता ना बाळा? Yes हॅलो. sir. रोल नंबर 14. Yes sir. नेट थोडंसं अनस्टेबल झालंय बघा. 0.5 इंटू इंटेन्सिटी ऑफ द लोड इंटू स्पॅन. बारसकरला वाटत स्क्रीनवर रेषा कोण मारते ते माझ्या हातनं चुकावं लागलं ना, घाबरू नका. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता हा ट्रायंगल कन्सिडर करा बरं. काय माऊस आज व्यवस्थित चालू नाही, थोडस स्लोली जात. दिसतोय रेड कलर मधला ट्रायंगल? येस सर. Yes sir. ठीक आहे. पहिली गोष्ट मी तुम्हाला मगाशी सांगितली होती, तुम्ही थोडस सांगत होता पण ते परफेक्ट सांगत नव्हता. तर ओ या पॉइंटला फोर्सची इंटेन्सिटी किती आहे? 0. आणि याला समजा मी ए म्हटलं तर ए ह्या पॉइंटला फोर्सची मॅक्सिमम इंटेन्सिटी किती आहे? 6 किलो न्यूटन आहे. इज दॅट क्लिअर? Yes sir. ओके. आता या ट्रायंगलचा एरिया जर तुम्हाला काढायचा असेल, राईट अँगल ट्रायंगल दिसतोय ना, तर एरियाचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 Into half. इंटू बेस ऑफ द ट्रायंगल किती आहे? किती आहे? 12. 12 मीटर. 12. इंटू हाईट ऑफ द ट्रायंगल किती आहे?
6 न्यूटन 6. तर सोप्या भाषेमध्ये तुम्ही त्या फोर्सचं मॅग्निट्यूड काढताय म्हणजेच ह्या ट्रायंगलचा एरिया घेताय बरं का. ऑन द अदर हँड याच्या आधीची केस आता मी तुम्हाला याच्याशी कम्पेअर करून दाखवतो, चालेल का? Yes, sir. आता हीच केस आपण युडीएल साठी कम्पेअर करूया. तर युडीएल चा अर्थ काय हो? तर ओ ह्या पॉइंटला सुद्धा फोर्स इंटेन्सिटी काय असणार आहे? 0. असणार आहे. इथं तुम्ही मध्ये कुठेतरी गेला तरी पण फोर्स इंटेन्सिटी किती असणार आहे? 6 असणार आहे. म्हणजे जर तुम्ही एक जॉमेट्रिकल फिगर कन्स्ट्रक्ट करायचा प्रयत्न केला तर युएल च्या बाबतीत काय तयार होईल? एक रेक्टँगल तयार होईल का नाही? येस आणि त्या रेक्टँगलचा एरिया म्हणजे काय असणार आहे? 6 into 12. इज दॅट क्लिअर? Yes, sir. येस आणि जर तोच तुम्ही युव्हीएल घेतला, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड असेल तर त्याचा एरिया किती असेल? हाफ असेल. 1/2 बेस इंटू हाईट. समजतंय ना? Yes, येस sir. सर येस सर. तर हा जो ट्रायंगल दिसतोय याचा एरिया या संपूर्ण रेक्टँगलच्या किती आहे? हाफ आहे. Half. हॅव यू इंटरप्रिटेड इट करेक्टली? Yes, sir. बघा, थोडासा वेळ द्यावा लागतो पण समजल्याचा आनंद मिळतो, बरोबर आहे ना? अदरवाइज हे सगळं लिहून घ्या म्हणून एका मिनिटात पण पुढे जाता आलं असतं. आय होप इट इज क्लिअर टू यू. Yes, Yes, sir. yes, sir. आर यू एन्जॉयिंग दिस थिंग नाव? नाहीतर घ्या फॉर्म्युला घ्या प्रॉब्लेम, असं केलं की मग त्यात इंटरेस्ट येत नाही, बरोबर आहे ना? ओके, विल मूव टू द लास्ट टाइप ऑफ लोडिंग नाव. तर हे आहे जनरल लोडिंग. ठीक आहे, जनरल लोडिंग म्हणजे काय? तर सिरीज ऑफ पॉइंट लोड तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, तर हे सुद्धा सिरीज ऑफ पॉइंट लोड तुम्हाला दिसतात ना, पॅरलल एकमेकांना फोर्सेस दिसतात ऍक्ट होणारे. ठीक आहे, तर हे सुद्धा जे फोर्सेस आहेत त्यांचा एक इक्विव्हॅलंट फोर्स आपल्याला तयार करता येऊ शकतो. ठीक आहे, तर जे काय आपण एक्झाम्पल पाहणार आहोत त्याच्यामध्ये हे लोड नसणार आहे. तर जनरल लोडिंग म्हणजे काय? अ सिरीज ऑफ पॉइंट लोड्स, असं सोप्या भाषेमध्ये तुम्ही समजू शकता. आणि हे सर्व फोर्सेसना रिप्लेस करणारा आपण एक फोर्स फाइंड आउट करू शकतो. आणि ते कसं काय याच्यावरचे एक्झाम्पल आपल्याकडे नाहीत, त्यामुळे जास्त डेप्थ मध्ये मी तर पाहिलेलं नाही अजून. गरज पडली तर आपण बघूया ते. जनरल लोडिंग म्हणजे काय? थोडक्यात सिरीज ऑफ पॉइंट लोड्स. एवढं लक्षात राहील तुम्हाला? Yes, sir. ओके, सो द पॉइंट ऑफ. चला आता हे एक एक्झाम्पल सोपं घ्या तोंडी सोडवायसाठी. आता याच्यामध्ये युडीएल कुठला आणि युव्हीएल कुठला आहे सांगा? याला मी 1 फर्स्ट म्हणतो. UDL. First is UDL. Second is UVL. सेकंड इज युव्हीएल. करेक्ट. ओके, आता जर डिस्टन्सेस क्लिअर नसतील तर, सॉरी, नंबर्स क्लिअर दिसत नसतील तर इथं आहे 20 किलो न्यूटन पर मीटर. युव्हीएल मध्ये एक पॉइंट राहिला तो ऍड करतो, मला आठवण करा हे झाल्यानंतर. कुठल्या पॉइंटला युव्हीएल ऍक्ट होतो हे सांगायचं राहिलंय. ते डिस्टन्स आहे 5 मीटर आणि फोर्स इंटेन्सिटी किती हो? 20 किलो न्यूटन पर मीटर. ठीक आहे, मग हा युडीएल जर तुम्ही पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट केला तर त्या फोर्सचं मॅग्नेट्यूड किती असेल? 20 into 5, बरोबर आहे ना? म्हणजे फोर्सचं मॅग्नेट्यूड किती झालं? 100. आणि तो ऍक्ट कुठे होणार आहे? ऍक्ट कुठे होणार आहे? तर युडीएलचं मिड पॉइंट आहे. करेक्ट. तर लोड किती डिस्टन्स वरती स्प्रेड झालाय? 5 मीटर वरती. मग त्या मिड पॉइंट आहे 2.5. 2.5 अंतरावरती जो काय पॉइंट आहे तिथं दिसतोय का? तिथं तो ऍड होणार आहे, ऍक्ट होणार आहे. आणि त्याचं मॅग्नेट्यूड किती असेल सांगा? 20 into 5. 100 किलो न्यूटन. तर युडीएलचा आपण पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन डिस्कस केलेला होता.
UVL च्या बाबतीत आता मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स इथे हे दिसत नसेल तर तुम्हाला व्हॅल्यू सांगतो 40 किलो न्यूटन पर मीटर आणि हे डिस्टन्स आहे 5 मीटर. Now tell me what is the intensity of equivalent point load? हा UVL युनिफॉर्मली वेअरिंग लोड जर आपण पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट केला तर त्या फोर्सचं इंटेन्सिटी किती असेल? 100 100 किलोमीटर. काय फॉर्म्युला केला तर 0.5 बरोबर ना? येस इंटेन्सिटी किती आहे? 40 40 किलोमीटर. इंटू स्पॅन. 5. स्पॅन किती आहे? 5. 0.5 into 40 into 5. 100 न्यूटन. It will become 100. किलो न्यूटन. 100. एकच मिनिट. आमचे लेकर जरा गोंधळ करायला. Just a minute. Now think about the point of application. Will it be at the midpoint? Sir, question? Just a minute. I got disturbed because of my children. बघ आता माझा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. हा युनिफॉर्मली वेअरिंग लोड जर आपण पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट केला तर त्याचं मॅग्निट्यूड किती असेल? 100 किलो न्यूटन. 100 किलोमीटर. ठीक आहे. आता युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड जो होता त्याचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन कुठं होता? तर एक्झॅक्टली द मिड पॉइंट होता. बरोबर आहे का? तर इथं जर तुम्ही युनिफॉर्मली वेअरिंग लोड पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट केला त्याचं मॅग्निट्यूड 100 येईल नो डाऊट. तर तो पुन्हा एकदा 2.5 मीटर वरती ऍक्ट होईल का दुसरीकडे कुठं तरी होईल? म्हणजे मिड पॉइंटला ऍक्ट होईल का दुसरीकडे कुठं होईल? Sir, 1/3 of span. Correct. Now my question was, will it act at the midpoint? No. Sir. एक्झॅक्टली मिड पॉइंटला ऍक्ट होईल का? नाही. नाही. Sir. नो इज द राईट आन्सर. कारण इथं या फोर्सची इंटेन्सिटी किती हो? 0. बरोबर आहे ना? आणि इथं जर तुम्ही आला डावीकडं तर इथं मॅक्सिमम इंटेन्सिटी किती आहे फोर्सची? 40. 40. बरोबर. मग जर तुम्ही इथं मिड पॉइंटला गेला तर इथं फोर्स जो आहे फोर्सच्या मॅग्निट्यूडच्या दृष्टीने हा मिड पॉइंट असेल का? नाही. इज दॅट क्लिअर? तर Yes, sir. सांगितलं होतं की युव्हीएल मध्ये पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन कुठं असतो हे आपण युव्हीएल डिस्कस केला तर त्याचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन कुठं आहे बघा. तर तो कुठे ऍक्ट होतो? 1/3. At 1/3 the distance. distance from the point. आणि पुढे जे लिहिलंय ते खूप महत्वाचं आहे. काय समजलं सांगा? जिथं मॅक्सिमम लोड आहे तिकडून 1/3 ऑफ डिस्टन्स. करेक्ट.
तर UVL चं तुम्हाला समजलंय की बघा पुन्हा एकदा इथं फोर्सची इंटेन्सिटी किती आहे 0 आणि इथं फोर्सची Zero. इंटेन्सिटी मॅक्सिमम आहे किती 6. ठीक आहे, मग हा तुम्ही पॉइंट लोड मध्ये कन्व्हर्ट केला 0.5 into 12 into 6 हे किती आला 36 आला. तर 36 किलो न्यूटनचा जो इक्विव्हॅलंट पॉइंट लोड आहे तो इथं कुठेतरी ऍक्ट होईल. हे डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं, तर टोटल स्पॅन किती आहे UL चा 12 मीटर आहे ना. 12 मीटरच्या 1/3 घ्या, किती झालं 4 मीटर. 4 मीटर. आणि हा 4 मीटर जो आहे हा तुम्ही कुठून मोजणार आहे, तर जिथं फोर्सची मॅक्सिमम इंटेन्सिटी आहे तिथून. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. थोडक्यात लॉजिकली बघा, या फोर्सचं मॅग्निट्यूड जे काय आहे बरं का, तर ते डावीकडे आणि उजवीकडे आपण बॅलन्स केलेलं आहे. डावीकडे फोर्सची इंटेन्सिटी बघा थोडी 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 करत वाढत चालली आणि उजवीकडनं जर आलं तर थोडी 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 कमी होत आले. तर ह्याचा बॅलन्सिंग पॉईंट कुठे असेल, तर 1/3 फ्रॉम द पॉइंट वेअर मॅक्सिमम लोड ऍक्ट्स. मॅक्सिमम लोड कुठे आहे, उजवीकडे 6. तर तिथून काय मोजा तुम्ही 1/3 ऑफ द स्पॅन, 12चं 1/3 4 मीटर. इज दॅट क्लिअर? तर इथं कधीही चूक करायची नाही. एक्झामच्या प्रेशर मध्ये काय होतं, आपण इंटेन्सिटी जी आहे ती बरोबर कॅल्क्युलेट करतो. 0.5 into 12 into 6 36 आपण काढतो, बरोबर आहे का. पण जर तुम्ही तो 36 चा लोड या 0 इंटेन्सिटी पासून दाखवला, काय बोलतो लक्षात येते का? येस सर. 36 चा लोड जो आहे तो 4 मीटर वरती दाखवायचा आहे. कुठून, पुन्हा एकदा सांगा. मॅक्सिमम लोड पासून. मॅक्सिमम लोड पासून. त्यामुळे हा जो 36 आपण दाखवला हा बरोबर आहे आणि हा 36 तुम्ही काय दाखवला 0 इंटेन्सिटी पासून 4 मीटर वरती दाखवलाय, त्यामुळे हा चुकीचा आहे. इज दॅट क्लिअर? येस सर. Yes, sir. ओके. येस सर. आता गृहीत धरा हा जो 36 मी एन सर्कल करून दाखवतो हा चुकीच्या पद्धतीने दाखवलेला आहे, हे तर तुम्हाला समजलंय. सर्कल केलेला 36 चा लोड हा जर आपण चुकीच्या पद्धतीने दाखवला तर याचा प्रॉब्लेम मध्ये इफेक्ट काय होईल सांगा बरं. प्रॉब्लेम मध्ये कोणता फॅक्टर चुकेल? स्पॅन. म्हणजे फोर्सची इंटेन्सिटी बरोबर आहे 36 आहे, पण त्याचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन आपण चुकीच दाखवलाय. लक्षात येतं काय बोलतोय? येस सर. हाऊ इट विल अफेक्ट द प्रॉब्लेम? मोमेंट. हा काय सांगितलं? मोमेंट चुकेल का सर? This is the perfect answer, I should say. Okay, and I must mention when I was a student I could not understand these things long back in 1997. तर बघा व्यवस्थित आता जे काय डिस्कशन चाललेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, पुन्हा एकदा प्रश्न सांगतो मी काय विचारला होता. फोर्सची इंटेन्सिटी 36 आहे, ती कुठून दाखवायची आहे, तर मॅक्सिमम लोड पासून 4 मीटर 1/3 स्पॅनला. हे बरोबर दाखवलंय. पण समजा मी बाय मिस्टेक फोर्सची इंटेन्सिटी बरोबर दाखवली 36, पण 4 मीटर मी चुकून मिनिमम लोड पासून घेतलं, तर काय होणार आहे, फोर्सचं लोकेशन चुकणार आहे. तर त्याचा इफेक्ट कशावरती होईल असा मी प्रश्न विचारला होता. तर याचं राईट आन्सर आहे, सपोज यू आर टेकिंग मोमेंट अबाउट पॉइंट O.
काय म्हणतो लक्षात येते का? येस सर. मोमेंट अबाउट पॉइंट ओ जर घेतलं तर ज्यावेळी तुम्ही पॉइंटचं लोकेशन फोर्सचं लोकेशन बरोबर दाखवता त्यावेळी मोमेंट किती येईल? 36 × 8 येईल ना. येस. आणि जर तुम्ही पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन असा चुकीचा दाखवला तर मोमेंट किती येतं? 36 × 4. इज दॅट क्लिअर? येस सर. येस सर. त्याच्यामुळे मोमेंट चुकणार आणि अल्टिमेटली तुम्ही जे उत्तर मिळवणार आहे ते चुकणार आहे. समजतंय? येस सर. येस. So this mistake should not happen in case of uniformly varying load. Uniformly varying load च्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर त्याचा इक्विव्हॅलंट पॉइंट लोड हा कोणत्या पॉइंटला ऍक्ट होतो हे शांत चित्तानं विचार करून व्यवस्थित लोकेशन दाखवायचं. ठीक आहे. थोडक्यात ह्या ट्रायंगलची जी मोठी बाजू आहे तिथं मॅक्सिमम लोड ऍक्ट होतो. बरोबर आहे का? त्या मॅक्सिमम लोड पासून 1/3 एवढ्या डिस्टन्स वरती दाखवायचा. क्लिअर? येस सर. 2 मिनिटात नोट करून घेता आज काय शिकलं ते, मग आपण थांबूया. येस सर. येस सर. Yes, sir. चला पहिल्यांदा टायटल लिहा, टाइप्स ऑफ लोडिंग. बघा आजच्या संपूर्ण 1 तासात आपण हे 4च मुद्दे शिकलो, पण व्यवस्थित शिकलो मला वाटतंय. Have you understood the things? येस सर. येस सर. सर डायग्राम काढायची. नाही डायग्राम पुढच्या कडे घे. टाइप्स ऑफ लोडिंग लिहिलंय? येस सर. ओके. पहिलं लिहा आणि याच्यामधली ही उजवीकडची डायग्राम काढा. त्याच्यामध्येच असा एखादा इन्क्लाइंड लोड पण ऍड करा. इन्क्लाइंड लोड सुद्धा हा कसा असतो? पॉइंट लोडच असतो. The load which acts at a point on the beam is called as point load. उद्या वर्किंग डे आहे, नोटीस मिळाली असेल. नोटीस नाही मिळाली सर अजून. पण सांगितलं ना कोणीतरी? हा गडदे सरांनी सांगितली. गडदे सरांनी मगाशी सांगितलं असेल. आणि टाइम टेबल कुठलं रन होणार म्हणून सांगितलं? मंगळवार. मंगळवारचं. ठीक आहे. ओके. ते मंगळवार माझे कुठलं लेक्चर असतं कोणाला माहिती. ठीक आहे, बघतो जेव्हा असेल तेव्हा घेईन. एक आनंदाची गोष्ट सांगतो, या चॅप्टर मध्ये जे सगळ्यात अवघड प्रॉब्लेम आहेत ते समजण्यासाठी जो बेस लागतो तो शिकवून झालेला आहे. सो आर यू कम्फर्टेबल ऍट दिस मोमेंट? येस सर. या चॅप्टर मध्ये जे सगळ्यात अवघड प्रॉब्लेम आहेत ते शिकण्यासाठी जे बेसिक्स लागतं ते आपण शिकलेलो आहोत. त्यामुळे मला वाटतंय या चॅप्टर मधले सगळ्यात अवघड प्रॉब्लेम तुम्हाला जमतील. आय एम कॉन्फिडंट अबाउट युअर अंडरस्टँडिंग. नोट केलंय पॉइंट लोड? येस सर. येस सर. UDL मध्ये एवढे एकच डायग्राम दाखवा आणि हा फॉर्म्युला लिहा. चौक नंबरला इक्विव्हॅलंट पॉइंट लोड इज इक्वल टू UDL इंटेन्सिटी म्हणा परत इंटू स्पॅन.
आजच्या लेक्चर सर्व लेक्चरचे व्हिडिओ लिंक मी इमिडिएटली अपलोड करतो हे लेक्चर झाल्यानंतर. ते काही गोष्टी कशा असतात मागं राहिले तर राहून जातात. ते केलं पाहिजे आता. बरेच दिवसात मी कॉलेज नसल्यामुळे बाकी डिव्हिजन मध्ये कुठला चॅप्टर चालला हे पण मला माहिती नाही. पण मला वाटतं आपला सिलेबस आहे व्यवस्थित. आपल्याला जर 15 तारखेला 2 चॅप्टर वरती टेस्ट घ्यायची असेल तर दुसरा चॅप्टर आपला निम्म्यापेक्षा जास्त संपलेला असेल एवढी खात्री मला आहे. ISC मध्ये फर्स्ट डायग्राम मी टिक मार्क केलेली W/L वगैरे लिहिली ती. बारसकर आहेत का रोल नंबर 14? आहे सर आहे. आहेत ना. हॅलो. समजतं ना बाळा? हा येस सर येस. ते मगाशी मोठी रेश माझ्या हातनं ओढली गेली होती बरं का. नाही नाही. डोंट टेक टेन्शन. जस्ट जोकिंग. त्यांनी मला बऱ्याच वेळा भेटलेत कॉलेजमध्ये त्यामुळे थोडस आपलं ओळख झाली आमची चांगली. झालं सर. ओके. नेक्स्ट युनिफॉर्मली वेअरिंग लोड. याच्यामध्ये ही डायग्राम दाखवा उजवीकडची फॉर्म्युला लिहा. आणि याला अंडरलाईन 1/3 कुठून तर मॅक्सिमम लोड पासून 1/3. एवढं झाल्यानंतर सांगा पुढचं जे आहे जनरल लोडिंग तर त्या टाईपचं काय डिस्क्रिप्शन नाही लिहिलं तर चालेल. पण फक्त 3 प्रकारचे लोड अप्लाय असतील. प्रॉब्लेम कुठल्या टाईपचे सोडवायचे हे आता काय झलक द्यायची गरज नाही. मला वाटतं 1 तासापेक्षा जास्त वेळ झालाय. एवढं लिहून झाल्यावर आपण थांबूया. अटेंडन्स घेतलेला आहे मी. बरं असं कोणी आहे का जे रोल नंबर किंवा नावानुसार जॉईन होत नाही? मी बघतो एकदा अटेंडन्स मध्ये सर्वांनी रोल नंबर नुसार जॉईन झालेले आहेत. कोणीतरी मधूनच सॅमसंग गॅलेक्सी वगैरे असलं नावाने जॉईन होतं. तर रिनेम केलेलं आहे सर्वांनी, नो प्रॉब्लेम. लिहून झालंय? शॅल वी स्टॉप द मीटिंग? Yes, sir. ओके. Yes. थँक्यू व्हेरी मच.